विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल गोसावी, ग्राम विकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडा येथे कार्यरत आहे. मित्रांनो, कोविड-19मुळे आपण बहुपर्यायी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून परीक्षा देत आहात. सदर परीक्षेचा सराव व्हावा म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे. सदर प्रस्तुतीकरण हे कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी CBCS माध्यमांतर्गत लागू असलेला तृतीय वर्ष कलावर्गचा इंडियन इकॉनॉमी सिन्स 1980 या पेपरवर आधारित हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा लाभ घ्या व काही तक्रारी असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच टाका. मित्रांनो, सत्र 6 मधील पहिलं प्रकरण जे आहे ते केंद्र राज्य वित्तीय संबंध बाबतचं आहे. या प्रकरणात केंद्र सरकार व राज्य सरकार यांची कार्यविभागणी, अधिकारांचं विभाजन, त्यांचे वित्तीय अधिकार, वित्त आयोग, योजना आयोग, केंद्र राज्य वित्तीय संबंध या गोष्टींचा आपल्याला उहापोह करायचा आहे. मित्रांनो, घटनेतील राज्यव्यवस्थेनुसार, थोडक्यात घटनेनुसार राज्यव्यवस्थेचे किंवा शासन व्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. जगात या 2 प्रकारची शासन प्रणाली आहे. एक केंद्रीय शासन प्रणाली किंवा राज्य व्यवस्था, युनिटरी सिस्टम, आणि दुसरी आहे संघराज्य व्यवस्था, तिलाच फेडरल सिस्टम. मग या 2 प्रकारच्या शासन प्रणाली जगात आहेत. मित्रांनो, या दोन्ही शासन प्रणालीचा जर विचार केला तर एक केंद्रीय किंवा एक संघ शासन प्रणाली जी असते त्यामध्ये सत्ता ही केंद्रस्थानी असते. त्या देशातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राकडे असतात. मग ते निर्णय सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय, सुरक्षा, न्यायव्यवस्था, शिक्षण, अशा कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतात. अशा देशांमध्ये प्रामुख्याने फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, आशिया खंडातील अनेक राष्ट्र एक केंद्रीय शासन प्रणालीचा अंतर्गत कार्य करतात. थोडक्यात अशा प्रकारच्या शासन प्रणालीमध्ये केंद्र सरकार सर्वोच्च असते. घटक राज्य असतात पण त्यांना नाममात्र अधिकार असतात किंवा काही देशांमध्ये नसतातही. म्हणून घटक राज्य ही नाममात्र आहेत. केंद्राने आदेश दिले त्यानुसार कार्य करण्यासाठी हे घटक राज्य आहेत. त्यांना स्वतंत्र फारसे अधिकार नाहीत. मित्रांनो, संघराज्य व्यवस्था त्याच्या उलट. संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा 2 स्वतंत्र शासन प्रणाली असतात. दोघांनाही घटनेने निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. ही घटक राज्य स्वायत्त असतात. यामुळे भारत, अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांमध्ये संघराज्य व्यवस्था आहे. मित्रांनो,
केंद्र सरकार आणि राज्य सरकार, उदाहरणार्थ दिल्लीतील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील राज्य सरकार स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, कारण घटनेत तशी तरतूद केलेली आहे, संघराज्य व्यवस्था. मग कोणत्या बाबतीत कोणते निर्णय घ्यावेत, कोणी घ्यावेत, हे सर्व घटनेत नमूद केलेलं आहे. थोडक्यात लक्षात घ्या, भारतातील शासन प्रणाली किंवा राज्यव्यवस्था कशा प्रकारची आहे, तर संघराज्य व्यवस्था आहे, फेडरल सिस्टम भारतात आहे. किंवा जगात कोणत्या प्रकारच्या राज्यव्यवस्था आहेत, तर एक केंद्रीय राज्यव्यवस्था आणि एक संघराज्य व्यवस्था, अशा 2 प्रकारच्या शासन प्रणाली या आहेत, हे लक्षात घ्या. आता आपण भारतातील संघराज्य शासन प्रणालीबाबत चर्चा करूया. भारताने 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला आहे. घटनेतील कलम 264 ते कलम 293 यामध्ये केंद्र व राज्य यांच्यातील कार्य विभाजन, दोघांचे अधिकारांचं विभाजन, त्यांचे वित्तीय अधिकार, त्याचबरोबर वित्त आयोग याबाबत या कलमांमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग केंद्र आणि राज्य वित्तीय साधनांचं विभाजन करत असताना केंद्र सरकारचे कर, राज्य सरकारचे कर याबाबतही अनुसूची 7 मध्ये, लक्षात घ्या, अनुसूची 7 मध्ये पहिली यादी जी आहे तिला केंद्रीय करांची यादी असं म्हटलं जातं, तर त्याला फर्स्ट लिस्ट असंही म्हणतात. तर दुसरी यादी त्याला सेकंड लिस्ट, अनुसूची 7 मधली, त्याला राज्य करांची यादी दिलेली आहे. आणि तिसरी यादी जी आहे यामध्ये सामायिक विषय, म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी एकत्र येऊन त्या विषयांची सोडवणूक करायची आहे किंवा त्या विषयांबाबत मार्ग काढायचा असतो. केंद्रीय पहिल्या लिस्टमध्ये जवळजवळ 98 विषय हे केंद्र सरकारकडे आहेत, तर सेकंड लिस्टमध्ये म्हणजे राज्यकरांमध्ये 62 विषय हे राज्य सरकारच्या यादीत आहेत. मित्रांनो, विषयांची संख्या ही कमी अधिक होत असते. काही ठिकाणी 96 होते, इकडे राज्यकरांची यादी 66 झालेली आहे. सामायिक यादींची संख्या ही मागे 46 होती, आता 47 झालेली आहे. तर अशा रीतीनं विषयांची संख्या महत्त्वाची नसून पहिली लिस्ट ही केंद्र सरकारची आहे, दुसरी लिस्ट ही राज्य सरकारची आहे व तिसरी लिस्ट ही सामायिक विषयांची आहे. याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतील? साधारण आहे. राज्यघटनेचा स्वीकार कधी केला? वित्तीय तरतुदींबाबत कलम कुठून तर कुठपर्यंत, 264 ते 293 ही कलमं केंद्र राज्य यामध्ये कार्यविभाजन आलं, अधिकारांचं विभाजन आलं, वित्तीय अधिकारांचं विभाजन आलं, वित्त आयोगाच्या बाबतीत तरतुदी आहेत. तर अशा प्रकारे प्रामुख्यानं केंद्र राज्य सरकारचं विभाजन या अनुसूचित 7 मध्ये दिलेलं आहे आणि कलम 264 ते 293 मध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, घटनेत नमूद केल्यानुसार केंद्र सरकारची कार्य आणि राज्य सरकारची कार्य कोणकोणती आहेत, तसेच काही संयुक्त कार्य म्हणजे सामायिक कार्य आहेत, त्यांची यादी आपल्या स्क्रीनवर आहेच. केंद्र सरकारच्या कार्यांमध्ये प्रामुख्यानं एक बाब लक्षात घ्या, देशाचं संरक्षण अबाधित राहण्यासाठी जी जी कार्य आहेत ती सर्व कार्य ही केंद्र सरकारकडे आहेत. तर राज्य सरकारकडे लोककल्याणकारी जेवढी कार्य आहेत ती सर्व कार्य ही प्रामुख्याने राज्य सरकारकडे आहेत. बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, देशाची सुरक्षा महत्त्वाच्या दृष्टीने जे विषय असतील ते केंद्र सरकारकडे आहेत व लोकांच्या कल्याणासाठी जे विषय असतील
ते विषय राज्य सरकारकडे आहेत आणि या दोघांव्यतिरिक्त इतर विषय मात्र सामायिक कार्य म्हणून केंद्र आणि राज्य सरकार दोघंही एकत्र येऊन सोडवत असतात. केंद्र सरकारची कार्य मग देशाचं संरक्षण करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी चलन निर्मिती, चलन नियंत्रण, हवाई वाहतूक, जलवाहतूक, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, पोस्ट, तारखाते, विदेशी भांडवल, आगमन, निर्गमन, विदेशी भांडवलावरील नियंत्रण, जनगणना, कायदे व राज्यांच्या कार्यावर लक्ष ठेवणे, राज्यांचे हिशोब तपासणे इत्यादी विविध कार्य ही केंद्र सरकारची आहेत. आता प्रश्न विचारताना पुढीलपैकी कोणतं कार्य केंद्र सरकारचं नाही? 3 कार्य बरोबर असतील, चौथं चुकीचं असेल. किंवा कोणतं कार्य आहे, 3 कार्य चुकीचे असतील, 1 कार्य बरोबर असेल आणि म्हणून ही कार्य अभ्यासताना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची कार्य आहेत हे लक्षात ठेवा. राज्य सरकारची कार्य. आता राज्य सरकार जनकल्याण किंवा सामूहिक कल्याणाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. लोककल्याणकारी कार्यांचा विचार या ठिकाणी होतो. मग राज्य सरकारकडे जी कार्य आहेत, शेती, जलसिंचन विकास, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, अंतर्गत शांतता, सुव्यवस्था, शिक्षण प्रशिक्षण, अंतर्गत रस्ते, राज्यांतर्गत जलवाहतूक आणि राज्यांतर्गत व्यापार, मध्यान्ह भोजन योजना, घरकुल अशासारखी बहुसंख्य कार्य ही राज्य सरकारकडे आहेत की ज्या कार्यांमुळे समाजाचं कल्याण होतं. अशा प्रकारची कार्य ही राज्य सरकारकडे आहेत. मित्रांनो, या व्यतिरिक्त जी कार्य आहेत ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघं एकत्र येऊन सोडवत असतात किंवा करीत असतात. यामध्ये सामाजिक सुरक्षिततेच्या योजना असतील, देशांतर्गत शांतता असेल, सामूहिक विमा, कामगार कल्याण, औद्योगिक शांतता, फौजदारी कायदे, वस्तूंचा दर्जा व नियंत्रण, किंमत पातळी नियंत्रण इत्यादी कार्यांचा समावेश सामूहिक कार्यात होत असते. त्याला सामायिक कार्य किंवा सामूहिक कार्य असंही म्हटलं जातं. मित्रांनो, हे झालं कार्यविभाजन म्हणजे घटनेने केंद्र सरकार, राज्य सरकार व सामायिक कार्यांची विभागणी कशी केली आहे याचं स्पष्टीकरण इथं समजतं. त्यानंतर आपण बघणार आहोत, आपल्या स्क्रीनवर दिसतंय मित्रांनो, कर विभाजन. घटनेने करांची विभागणी कशी केलेली आहे, घटनात्मक तरतूद. मग यामध्ये केंद्र सरकारचे कर डाव्या बाजूला दिसत आहेत आपल्याला आणि उजव्या बाजूला राज्य सरकारचे कर दिसत आहेत. थोडक्यात केंद्र सरकारच्या करांमध्ये प्रामुख्याने उत्पन्न कर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, उत्पन्न कर शेती व्यतिरिक्त इतर सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. शेती उत्पन्न व्यतिरिक्त, मग याचाच अर्थ शेती उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे. मित्रांनो, तसंच उत्पादन शुल्क, मद्यार्कयुक्त पदार्थ वगळता, मद्यार्क पदार्थ जेवढे आहेत ते वगळता सर्व वस्तू उत्पादनावर कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. मात्र मद्यार्कयुक्त पदार्थांवर कर लावण्याचा अधिकार मात्र राज्य सरकारचा आहे. या 2 गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. शेती उत्पन्नावर कर राज्य सरकार, मद्यार्कयुक्त उत्पादन शुल्क, उत्पादनावर कर लावण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे. इतर सर्व उत्पन्नावर किंवा इतर सर्व उत्पादनावर कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत असाल लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वात आधी
दारूची दुकानं खुली झाली का? की यापासून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं आणि कोविडमुळे निर्माण झालेल्या समस्या किंवा आर्थिक अडचण दूर करण्यासाठी हा मार्ग अवलंबणं आवश्यक होतं. असो, तर केंद्र सरकारची करांची यादी आपल्यासमोर दिलेली आहे. राज्य सरकारच्या करांची यादी आपल्यासमोर दिलेली आहे, ती लिहून काढा. मित्रांनो, यामध्ये प्रश्न विचारताना खालीलपैकी कोणता कर केंद्र सरकारचा नाही किंवा खालीलपैकी कोणता कर राज्य सरकारचा नाही, तर कदाचित 3 कर केंद्र सरकारचे असतील, 3 कर राज्य सरकारचे असतील, 1 कर चुकीचा असेल, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. किंवा केंद्रीय कर खालीलपैकी कोणते आहेत, कदाचित तिघही बरोबर असले तर वरील सर्व पण बरोबर असतात आणि म्हणून केंद्र सरकारचे कर कोणते, राज्य सरकारचे कर कोणते हे माहीत असणं गरजेचं आहे. असो, तर ही कर केंद्र सरकारचे आहेत आणि हे उजव्या बाजूला राज्य सरकारचे कर आहेत, हे लक्षात घ्या. असू द्या, उत्पन्न कर आणि उत्पादन शुल्क किंवा उत्पादन कर याच्यावर लक्ष केंद्रित करा. ठीक आहे. आता या ठिकाणी कोणते कर केंद्र सरकार लावणार, कोणते कर राज्य सरकार लावणार, कोणत्या करांपासून केंद्राला उत्पन्न मिळणार, कोणत्या करांपासून राज्य सरकारला उत्पन्न मिळणार, याचा चार्ट आपल्यासमोर आता दिसतोय. मित्रांनो बघा, ह्या चार्टमध्ये कोणत्या कलमान्वये, यामध्ये प्रामुख्याने 5 कॉलम केलेले आहेत. एक कलम, दुसरा कॉलम आहे कर रोपण म्हणजे कर लावण्याचा अधिकार. तिसरा कॉलम आहे कर वसुली, कर वसूल कोण करतं. आणि चौथा कॉलम आहे कर उत्पन्न, त्या करांपासून मिळणारं उत्पन्न कोण घेतं. आणि यामध्ये शेवटचा कॉलम जो आहे समाविष्ट कर, यामध्ये कोणकोणत्या करांचा समावेश होतो. अशा प्रकारे हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. हा चार्ट तुम्ही जर लक्षात ठेवला, त्याचा वारंवार अभ्यास केला, तर स्पर्धा परीक्षांसाठी यावर कशाही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर शोधणं अधिक सोपं जाईल. मित्रांनो, कलम 268 नुसार कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, पण तो वसूल करण्याचा अधिकार मात्र राज्य सरकारला आहे आणि ते वसूल केलेलं सर्वच्या सर्व उत्पन्न राज्य सरकार स्वतःजवळ ठेवते. लक्षात घ्या. मग यामध्ये कलम 268 नुसार कोणकोणते कर आहेत. मग स्टॅम्प शुल्क, औषधं, सौंदर्य प्रसाधनं या पदार्थावरील उत्पादन शुल्क जरी केंद्र सरकार कर लावत असला तरी वसूल मात्र राज्य सरकार करते आणि ते उत्पन्न राज्य सरकार स्वतःजवळ ठेवते. तसंच घटनेतील कलम 269 नुसार कर केंद्र सरकार लावते. कोणते कर, ते शेवटच्या कॉलममध्ये दिलेले आहेत. त्यापासून ते कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. ते वसूल करण्याचं, त्यापासून ते करांचं कर गोळा करण्याचं कार्य केंद्र सरकारचंच आहे आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न हे राज्य सरकारला दिलं जातं. मग यामध्ये प्रामुख्याने संपत्ती कर, वारसा शुल्क, रेल्वे, जलहवाई वाहतूक, प्रवासी वाहतूक, माल वाहतूक यावरील सीमा शुल्क, वृत्तपत्र विक्री व जाहिरात कर, वृत्तपत्र विक्री व्यतिरिक्त इतर आंतरराज्य विक्री कर याचाही समावेश कलम 269 मध्ये होतो. आता या ठिकाणी वृत्तपत्र विक्री व्यतिरिक्त इतर म्हटलं आहे, मग याचाच अर्थ वृत्तपत्र विक्री कर जो आहे हा राज्य सरकारच्या अधिकारातला विषय आहे. असो, तर या करांचा समावेश कलम 269 नुसार
लागू केंद्र सरकार करते, वसूल केंद्र सरकार करते आणि उत्पन्न मात्र राज्याला दिले जाते. मित्रांनो, कलम 270 नुसार कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, कर वसुली करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाटप केलं जातं. आणि हे वाटप करत असताना वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वाटप केलं जातं. लक्षात घ्या, वित्त आयोगाचा भाग आपण पुढे पाहणार आहोतच. तर मित्रांनो, 270 कलमनुसार उत्पन्न कर, त्याला आपण प्राप्ती कर, त्याला इन्कम टॅक्स असं म्हणतो. अर्थात शेती उत्पन्न कर वगळता शेती उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे. आणि उत्पादन शुल्क यामध्ये मद्यार्कयुक्त पदार्थ वगळता इतर सर्व उत्पादन शुल्क लावण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. वसूल केंद्र सरकार करते आणि वाटप मात्र वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार शिफारशीनुसार केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये वाटप केले जाते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे हा. चार्ट लक्षात ठेवला की तुम्हाला याच्याचा कसाही प्रश्न आला तुम्ही सहज सोडवू शकतात. घटनेतील कलम 272 नुसार कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, वसूल करण्याचा अधिकार केंद्र सरकारचाच आहे. यापासून मिळणारं उत्पन्न मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. म्हणजेच ते उत्पन्न राज्यांना द्यावं की देऊ नये याबाबत केंद्र सरकार निर्णय घेते. घटनेत तशी तरतूद केलेली आहे. तो संपूर्ण अधिकार केंद्र सरकारचा आहे. ज्या राज्यांना अडचण असेल, अधिक काही परिस्थिती निर्माण झाली, उदाहरणार्थ दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, आतंकवादी कारवाई असेल, जम्मू काश्मीरचा प्रश्न असेल, तर अशा ठिकाणी असा निधी केंद्राला वाटलं तर केंद्र देऊ शकते. यामध्ये महामंडळ कर आणि सीमा शुल्क यांचा समावेश होत असतो. तर अशा रीतीने मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची कर विभागणी, कर रोपण, कर वसुली आणि कर उत्पन्नाचं वाटप आपल्याला दिसून येते. मित्रांनो, याचा सराव केला की तुम्हाला लक्षात राहील कोणते कर कोणाचे आहेत, कोण वसूल करतं, कोण लावतं. थोडंसं अभ्यास करा आणि वारंवार या चार्टचं वाचन करा. तुम्हाला MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, घटनेने नमूद केल्यानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या आपण उत्पन्नाचे म्हणजे करांपासून मिळणारे उत्पन्नाचे मार्ग आपण पाहिले. त्यानंतर करेतर उत्पन्नाचे मार्ग, कराव्यतिरिक्त कोणकोणत्या साधनांपासून केंद्र सरकारला उत्पन्न मिळतं आणि राज्य सरकारला उत्पन्न मिळतं. यामध्ये केंद्र सरकारला रेल्वे, पोस्ट, तार खाते, प्रसारण, वाहतूक, बँका, विमा, सरकारी उद्योग यापासून मिळणारा नफा, लाभांश, फी आणि टाक्सा यांचा समावेश करेतर साधनांमध्ये होतो. हे केंद्र सरकारची करेतर साधने आहेत. तर राज्य सरकारला करेतर साधनांमध्ये प्रामुख्याने वनसंपत्ती, जलसंपत्ती, राज्य सरकारच्या मालकीचे विविध उपक्रम, उद्योग यापासून मिळणारा नफा, लाभांश यांचा समावेश यामध्ये होतो. तसेच राज्य सरकारचे मासेमारी, रेशीम उत्पादन महामंडळ यापासून मिळणारा उत्पन्नाचा समावेश हे करेतर साधनांमध्ये होत असतो. मित्रांनो, ही झाली करेतर साधनं. मग आता आपण पाहिलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारला घटनेनुसार कोणकोणत्या करांपासून उत्पन्न मिळतं, करेतर साधनांचे मार्ग कोणकोणते आहेत हे झालं. त्यानंतर घटनेनुसार कर्ज प्राप्तीसंबंधी घटनेत काही तरतुदी केलेल्या आहेत.
मित्रांनो, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, घटनेतील कलम 292 नुसार केंद्र सरकारला व राज्य सरकारला कर्ज मिळवता येते. केंद्र सरकारला संसदेचे कर्ज मिळवण्यासाठी संसदेची संमती लागते तरच कर्ज घेता येते, तर राज्य सरकारला विधानसभेच्या संमतीने कर्ज प्राप्त होत असते. तसंच केंद्र सरकारला कर्जरोख्यांच्या तारणावर, राखीव निधीच्या तारणावर देशातून आणि परदेशातून कर्ज उभारता येते. मात्र राज्य सरकारला कर्जरोखे व राखीव निधीच्या तारणावर देशातूनच कर्ज उभारता येते. विदेशातून कर्ज उभारता येत नाही. उभारायचं असलंच तर त्याला केंद्र सरकारची परवानगी लागते आणि म्हणून राज्यांना विदेशातून कर्ज प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. तर अशा रीतीनं घटनेमध्ये तरतूद केली आहे की कलम 292 नुसार केंद्र सरकार व राज्य सरकार यांना कशा प्रकारे कर्ज प्राप्त करता येईल. मित्रांनो, एक बाब लक्षात येईल आपल्याला की केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग यांचा थोडा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते की केंद्राकडचे उत्पन्नाचे साधन अधिक ताकदवर आहेत किंवा अधिक उत्पन्न मिळवून देणारे आहेत, तर राज्य सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग मात्र कमकुवत आणि अलवचिक आहेत. त्यापासनं कमी स्वरूपात उत्पन्न मिळते हे आपल्याला दिसेल. त्याचबरोबर कार्याच्या बाबी जर अभ्यासल्या तर केंद्र सरकारकडे अतिमहत्त्वाची कार्य आहेत नक्कीच, पण जनकल्याण, सामूहिक कल्याण या दृष्टीने जर विचार केला खूप मोठी यादी ही राज्य सरकारच्या कार्याची आहेत आणि ही कार्य भागवण्यासाठी राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. आणि अशा वेळेस घटनेत तरतूद केलेली आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारला विकासात्मक कार्यांसाठी अनुदान द्यावीत. हे बघा, भारतीय घटनेनुसार केंद्र सरकार घटक राज्यांना त्यांच्या उत्पन्नातील कमतरता दूर करण्यासाठी वित्तीय मदत करते, त्यालाच अनुदान देते असं म्हणता येईल. अर्थात हे अनुदान विकासात्मक कार्यासाठी दिले जाते, हे बाब लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपण आत्ताच पाहिलं की केंद्राकडे जबाबदाऱ्या कमी, उत्पन्नाची साधनं जास्त, राज्य सरकारकडे जबाबदाऱ्या जास्त, उत्पन्नाची साधनं कमी. या नात्या अनेक कारणांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात तणाव होतो किंवा संघर्ष निर्माण होतो. त्याची कारणे कोणकोणती कारणे आहेत ते आपल्यासमोर दिसतील. जबाबदारी आणि उत्पन्न साधनांचं वाटपाबाबत तणाव. राज्य सरकारची नेहमी ओरड असते की केंद्र सरकारला जबाबदारी कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे, त्या तुलनेनं आम्हाला कार्य खूप आहेत आणि उत्पन्नाची साधनं मात्र अलवचिक आणि कमी महत्त्वाची आहेत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. केंद्र सरकारवरील राज्यांचं अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अर्थात GSTमुळे हे अवलंबित्व आणखीच वाढलेलं दिसून येईल. राज्यांच्या स्वायत्ततेबाबत तणाव, म्हणजे कोणतेही निर्णय घेताना राज्यांना पूर्ण अधिकार नाहीत. केंद्राला प्रत्येक बाबींसाठी विचारपूस करावी लागते. याबाबतही केंद्र राज्य यामध्ये संघर्ष निर्माण होतात. तसेच उत्पन्न साधनांच्या लवचिकतेवरून, उदाहरणार्थ उत्पन्न कर, हा उत्पन्न कर लवचिक आहे. केंद्र सरकारला वाटलं की उत्पन्न कराची मर्यादा
2.5 लाखावरनं 2 लाखावर करायची किंवा 3 लाखावर करायची, हे केंद्र सरकार हे लवचिक साधन आहे. आणि या साधनाचा वापर करून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवते. पण यात उलट उदाहरणार्थ व्यवसाय कर, त्याला प्रोबेशनल टॅक्स असं म्हटलं जातं, तर हा व्यवसाय कर राज्य सरकारकडे आहे. या व्यवसाय करापासून राज्य सरकारला मिळणारं उत्पन्न अतिशय कमी प्रमाणात मिळतं. मात्र हे साधन अलवचिक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की केंद्राकडे जे कर आहेत हे लवचिक आहेत आणि राज्य सरकारकडे जी कर आहेत ती अलवचिक आहेत. आणि याच्यावरनं दोघांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो. तसंच वित्त आयोगाचं महत्त्व कमी आणि नियोजन मंडळाचं महत्त्व जास्त. अर्थात नियोजन मंडळ आता बरखास्त झालेला आहे, त्याच्या जागी नीती आयोग आलेला आहे. असो, आता वित्त आयोग ही घटनात्मक तरतूद आहे आणि नियोजन मंडळ ही घटनाबाह्य तरतूद आहे. लक्षात घ्या, वित्त आयोग घटनात्मक तरतूद आहे तर नियोजन मंडळ हे घटनाबाह्य तरतूद आहे. मित्रांनो, तसेच प्रादेशिक असमतोल कमी न झाल्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात संघर्ष होत असतो. केंद्र सरकार म्हणतं की विविध प्रकारचे अधिकार तुम्हाला आहेत, पण राज्य सरकार त्या अधिकारांचा अवलंब करत नाही, स्वतःचे उत्पन्नाचे सोर्सेस निर्माण करत नाही. अशा प्रकारे केंद्र सरकार राज्य सरकारना सुनावते. उदाहरणार्थ, शेतीवर कर शेती उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. कोणतंही राज्य सरकार शेती उत्पन्नावर कर लावत नाही. तर अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात नेहमीच संघर्ष हा निर्माण होत असतो. मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे वित्त आयोग. मी आधीच म्हटलं की वित्त आयोग ही घटनात्मक बाब आहे. घटनेत तरतूद केली आहे. घटनेतील कलम 280 नुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात. दर 5 वर्षांसाठी वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपतींकडून केली जाते. एका वित्त आयोगाचा कालावधी 5 वर्षाचा असतो. मग वित्त आयोगाकडे काय कार्य आहेत? आपण जर मागच्या चार्टमध्ये गेलात तर आपल्या लक्षात येईल कोणते कर कोणी लावायचे, कोणी वसूल करायचे, त्यापासून उत्पन्न कसं घ्यायचं, यामध्ये जर विचार केला तर मित्रांनो, कलम 270 नुसार म्हटलं होतं की त्यापासून मिळणारं उत्पन्न वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वाटप करण्यात यावे. आणि म्हणून वित्त आयोगाच्या शिफारशी, मग वित्त आयोग प्राप्तिकर व इतर विभाज्य प्राप्तिकर असेल, उत्पादन शुल्क असेल, महामंडळ कर असेल, तर यापासून यांना विभाज्य कर असं म्हणतात. यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं विभाजन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कसं करावं, तसंच केंद्राकडून घटक राज्यांना कोणकोणत्या कारणांसाठी अनुदान देण्यात यावं याबाबत आणि कोणत्या राज्यांना देण्यात यावं याबाबत शिफारशी वित्त आयोग करते. तसेच केंद्राकडून घटक राज्यांना कर्ज कोणत्या कारणासाठी आणि किती करण्यात यावं याबाबत शिफारशी वित्त आयोग करते. थोडक्यात वित्त आयोग 3 कार्य करतं. विभाज्यकरणपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं वाटप केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कसं करावं. दुसरं, अनुदान किती व कोणत्या अटींवर द्यावे. केंद्राकडून कर्ज किती प्रमाणात कोणत्या राज्याला कसे द्यावेत, या 3 बाबींबाबत शिफारशी वित्त आयोग करीत असते. मित्रांनो, पहिला वित्त आयोगाची स्थापना 1951 झालेली आहे. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी हे होते. पहिल्या
वित्त आयोगाचा कालखंड 1952 ते 1957 असा होता. त्यानंतर सातत्याने दर 5 वर्षांनी राष्ट्रपती वित्त आयोग स्थापन करत गेले. सध्या स्थितीत 14वा वित्त आयोग संपलेला आहे आणि 15वा वित्त आयोग 2020 ते 2025 या कालखंडासाठी सुरू आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिन्हा हे होते. 13व्या वित्त आयोगाची स्थापना 2007 मध्ये झाली. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर होते. 13व्या वित्त आयोगाच्या शिफारशी 2010 ते 2015 साठी होत्या. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री VV रेड्डी हे होते. 14व्या वित्त आयोगाचा कालखंड 2015 ते 20 असा होता. मित्रांनो, याच्यावर 8 ते 10 प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात विचारले जाऊ शकतात. वित्त आयोगाची स्थापना कोण करतं? वित्त आयोगाचा कालखंड किती वर्षाचा असतो? घटनेतील कोणत्या कलमांवर वित्त आयोगाची स्थापना केली जाते? वित्त आयोग कोणकोणती कार्य करते? पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला? त्याचे अध्यक्ष कोण होते? 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 13व्या वित्त आयोगाचा कालखंड कोणता होता? 14व्या वित्त आयोगाचा कालखंड कोणता होता? तर अशा प्रकारचे प्रश्न प्रामुख्यानं हे येत असतात. आणि हे संपूर्ण प्रकरण मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने नुसतं परीक्षापुरतंच विचार करू नका आपल्या विद्यापीठाच्या, तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनेही हे संपूर्ण चॅप्टर अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या प्रकरणाचा तुम्ही काटेकोर जर अभ्यास केला, एक वेळा अभ्यास केला, समजायला अवघड अजिबात नाही. 2-3 वेळा उजळणी करून घ्या, सहज लक्षात येईल. आणि साधे आणि सोपे एकदा समजलं की प्रश्न कसाही येऊ द्या, त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच देता येईल. मित्रांनो, मी एक परीक्षेचा सराव व्हावा म्हणून हा प्रयत्न मी केलेला आहे. यातनं आपल्याला समजलंच असेल अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या काही अडचणी असतील तर कॉमेंट्स बॉक्सला मला टाका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा की जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. मित्रांनो, स्क्रीनवर माझा जीमेल ID तसेच सेल नंबर दिलेला आहे. काही अडचण असली तर फोन करू शकतात आणि पुढचे व्हिडिओही मी लवकरच आपल्यासाठी पाठवणार आहोत. धन्यवाद. आपण व्हिडिओ पाहिला आणि चांगले वाईट काही त्रुटी असतील, चांगलं वाटलं तरी कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ काढण्यास मला प्रेरणा मिळेल. थँक यू ऑल ऑफ यू. वेलकम.